श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी, प्रकाश केला जी आम्हासी, गुरुपीठ आद्यंत. त्रैमूर्ती होऊनी आपण, तीर्थे करावी किंकारण, विशेष असे काय गोकर्ण, म्हणून गेले तया स्थाना, तीर्थे असती अपरंपारी. समस्त सांडूनी प्रीती करी, कैसा पावला दत्तात्री, अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ. ऐक शिष्या शिखामणी, तुवा पुशिले जे का प्रश्नी, संतोष झाला अंतःकरणी, सांगेन चरित्र श्रीगुरुचे. विस्तारोनी आम्हासी, सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लागला चरणासी, नामधारक प्रीतिकारे. ऐकोनी नामधारकांचे वचन, संतोषले सिद्धाचे मन, सांगतसे विस्तारोन गुरुचरित्र परियेसा. तुझ करिता आम्हासी, लाभ झाला असे मानसी, गुरुचरित्र सांगावयासी, उत्कंठा मानसी होयते. म्हणे आपण तीर्थे हिंडे, तयाचे कारण, भक्तजन हितार्थ दीक्षेस्तव जाण, उपदेश करावया. विशेष तीर्थे आपुले स्थान, गोकर्णी शंकर असे जाण, याच कारणे निर्गुण त्रिमूर्ती वसती तया ठाई. गोकर्णाचे महात्म सांगतसे अनुपम्य, एकचित्त करुनी नेम, ऐक शिष्या नामधारका. त्या तीर्थाचे आदी अंती, सांगेन तुम्हा विस्तृती. जे पूर्वी वर लाधले असती, अपूर्व असे ऐकता. महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे ऐका, आख्यान त्याचे ऐका, लंबोदरे प्रतिष्ठिले ते. शिष्य म्हणे सिद्धासी, तीर्थ महिमा वानीसी, विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी, विस्तारोनी सांगा मज. ऐसे शिष्य विनवित, ऐकोनी बहु संतोषत, निरोपित आद्यंत महाबळेश्वर चरित्र. पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या, नाम तियेचे कैकया, ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्व काळ. नित्य करी शिवपूजन, पूजे विण न घे अन्न. ऐसे करिता एक दिन, न मिळे लिंग पूजेसी. व्रतभंग होईल म्हणूनी, मूर्तिका लिंग करुनी, पूजी अति संतोषोनी, भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अतिक्रूर, नाम तया दशाशिर, आला तेथे वेगवत्तर, मातृदर्शन करावया. नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करीसी, माता सांगे विस्तारेसी, लिंग पूजिले मृत्तिकेचे. रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणवसी, मृत्तिकेचे लिंग पूजेसी, अभाग्य आपुले म्हणतसे. मागुती म्हणे तियेसी, पूजिता फळ काय यासी, कैकया सांगे पुत्रासी, कैलास पद पाविजे. रावण म्हणे मातेसी, कैलास आणुनी तुझपाशी, देईन हे निश्चयेसी, सायास कावो करितेसी. ऐसे बोले तो रावण, माते सवे करीपण, आणीन त्वरित उमारमण, कैलासासहित लंकेसी. पूजा करीवो स्वस्थ चित्तेसी, मृत्तिका लिंग का करीसी, म्हणून निघाला त्वरितेसी, मनोवेगे निशाचर. पावला त्वरे शिवपुरासी, शुभ्र रम्य पर्वतासी, धरोनी हलवी क्रोधेसी, 20 बाहू भुजाबळे. आंदोळले कैलास भुवन, उपटी तसे तो रावण, दाही शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे. शिर लावून पर्वतासी, कर टेकून मांडीसी, उचलिता झाला प्राणेसी, सप्त पाताळ आंदोळले. फणा चुकवी शेष आपण, कुर्म भ्याला कापोन, भयचकित देवगण अमरपूर कापतसे. कंप झाला स्वर्गभुवन, सत्यलोक विष्णुभुवन, येरू पडतसे गडबडोनी, म्हणती प्रलय मांडला. कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कंपायमान, भयाभीत गिरिजा आपण होऊन गेली शिवापासी. पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी, आंदोळ तसे सभेसी, पडो पाहात निर्धारे. नगरात झाला अकांत, बैसलेती तुम्ही स्वस्थ, करा प्रतिकार त्वरित, म्हणून चरणा लागली. ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी, रावण माझा भक्त परियेसी, खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकोनी, विनवी गिरिजा नमोनी, रक्ष रक्ष शूल पाणी, समस्त देवगणाते. ऐकोनी उमेची विनंती, शंकरे चेपिला वामहस्ती, दाही शिरे भुजांसहिती, दडपलासे गिरीच्या तळी. चिंता करी मनी बहुत, शिव शिव ऐसे उच्चारित, ध्यातसे स्तोत्र करीत, शरणागता रक्ष म्हणोनी. त्राही त्राही पिनाक पाणी, जगद्रक्षक शिरोमणी, शरण आलो तुझे चरणी, मरण कैचे भक्तासी.
शंकर भोळा चक्रवर्ती ऐकोनी त्याची विनंती, चेपिले होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने. सुटला तेथुनी लंकेश्वर, स्तोत्र करी तसे अपार. स्वशिरे शेदून परिकटे, तंतू लाविले निज अंतरे. वेद सहस्र एकवचनी, वर्णक्रमादी विस्तोरोनी. सामवेद अतिगायनी, समस्त रागे गातसे. गण रसस्वरयुक्त, गायन करी लंकानाथ. तयांची नामे विख्यात, सांगेन ऐका एकचित्ते. आठही गण प्रख्यात, उच्चारी तसे लंकानाथ. मगन ब्राह्मण प्रख्यात, नगण क्षत्री विशेष. भगण वैश्य ध्यानेसी, तगण क्षूद्र वर्णेसी. जगण दैत्य परियसी, गण प्रत्यक्ष च्युत गुणे. सगण तुरंग परिपेसी, यगण युद्ध परियेसी. विस्तारित गायनेसी, लंकापती रावण. गायन करीती नवरसेसी, नावे सांगेन परियेसी. शांत भयानक अद्भुतेसी, शृंगार हास्य करुण रसे. रौद्र वीर बिभत्सेसी, गायन करी अति उल्हासी. वेणू वाजवी सप्तस्वरेसी, ध्यानपूर्वक विधीने. जंबुद्वीप वास जासी, षडज स्वर नाम परियेसी. कंठीहुनी उपज जासी, मयूरस्वर आलापित. उत्तम वंशी उपज जासी, गिर्वाण युकुळी ब्रह्मवंशी. पद्मपत्र वर्ण परियेसी, वन्ही देवता शृंगारसे. द्वितीय स्वर वृषभासी, जन्म प्लक्ष द्वीपासी. उपज हृदयस्थानेसी, चापस्वर आलापित. प्रख्यात जन्म क्षत्रवंशी, विराजवर्ण यमदेवतेसी. क्रीडा अद्भुत रस ऐसी, वीणा वाजवी रावण. तृतीय स्वर गांधारेसी, गायन करी रावण परियेसी. कुशद्वीप वास जासी, नासिकस्थान अवधारा. अजस्वर आलापत्यासी, गिर्वाणकुल वैश्यवंशी. सुवर्णवर्ण कांतीसी, चंद्रदेवता अद्भुत रसे. मध्यम स्वर चतुर्थक, कौचद्वीप वास ऐक. पुरस्थान उक्त उच्चारी मुखे, कौचस्वरे आलापित. गिर्वाणकुळ ब्रह्मवंश, कुंदवर्ण रूपसुरस. ध्यान करी लंकाधीश, लक्ष्मी देवता करुण रस. शाल्मली द्वीप भूमीसी, जन्म पंचम स्वरासी. कंठी उपजोनी नादासी, कोकिळा स्वरे गातसे. ध्यान करी तया स्वराज, उपज झाला पितृवंशी. कृष्णवर्म वर्ण रूप त्यासी, गणनाथ देव हास्यरसे. श्वेतद्वीप जन्मख्यात, स्वर असे नाम दैवत. ललाटस्थान नाद व्यक्त, दुर्धर स्वरे आलापी देखा. ऐसा दैवत स्वरासी, विभत्स रत अति उल्हासी. गाय रावण परियेसी, ईश्वर प्रतिभक्तीने. पुष्कर द्वीप उपजे त्यासी, निषाद स्वर नाम परियेसी. उत्पत्ती तालव्य संधीसी, हस्तिस्वरे गातसे. असुरवंश वैशकुळी, कल्प शुद्ध वर्ण पाटली. तुंबर मुनी देवता जवळी, सूर्य देवता अवधारी. भयानक रस देखा, चर्ची व्याकुळ असे निका. येणे परी सप्तस्वरिता, गायन करी लंकानाथ. रागसहित रागिणीसी, गायन करी सामवेदासी. श्रीरागादी वसंतासी, आलाप करी दशशीर. भैरवादी पंचमरागी, नटनारायण मेघरागी. गायन करी अभ्यासयोगी, लंकानाथ शिवाप्रती. गौडी कोल्हाळ आंधळी, द्राविड रागी कौशिक माळी. देव गांधार आनंद लीळी, गायन करी लंकानाथ. धनश्रिया वराडीसी, रामकली मंजिरेसी. गौडी दशाक्षी हरीसी, गायन करी लंकेश्वर. भैरवी गुर्जरी सहित, वेळावली राग ललित. कर्नाटकी हंसयुक्त, गायन करी दशशीर. त्राटकी मोटकी देखा, टंकाक्षी सुधा नाटका. सैंधवा माळाकी ऐका, गायन करी लंकानाथ. बंगाली राक सोरसिटीसी, कामबोध मधुमाधवीसी. देवक्रिया भूपाळीसी, गायन करी दशानन. रागवल्लभ माधुरीसी, रावेरी राग हर्षी. विहंग दात्री चंडीसी, वसवी जादी रागाने. शीर कापून आपुले देखा, यंत्र केले कर कमळिका. शिरा काढून तंतुका, रावणेश्वर गातसे. समयासमयी आलापन, करी दशशीर आपण. प्रातःकाळी करी गायन, अष्ट राग परियेसा. मध्यम राग वेळोवेळी, दशांक भैरव करी भूपाळी. मल्हार धनश्री बंगाली, प्रातःकाळी गातसे.
बराडी ललिता गुर्जरासी गौडाक्री आहिरी कौशिकेसी मध्यान्ह समयी गायनासी रावण करी परियेसा कुरंजी तोडी मालश्रियेसी दशांक पंचम परियेसी अपराह्य वेळ अतिहर्षी ईश्वरा प्रतिगातसे चारी प्रकार गौडीयेसी रामकली श्रीरागासी देवकी पट मंजिरेसी वसंतू रागे ऋतुकाळी ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप भक्तीसी चंद्रमौळी सांबचिये रावणाचे भक्तीसी ईश्वर प्रसन्न त्वरितेसी निजरूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्त्र त्रिनेत्रेसे उभा राहोनी संतोषी काय इच्छा तुझे मानसी मागवर म्हणतसे म्हणे रावण शिवासी काय मागावे तुझपासी लक्ष्मी माझे घरची दासी आठ निधी माझे घरी चतुरानन माझा जोशी 33 कोटी देवहर्षी सेवा करीती अहर्निशी सूर्यचंद्र वरुण वायू अग्नी सारिखा सेवा करी वस्त्रे धूत अतिकुसरी यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवणा इंद्रजिता सारिखा पुत्र कुंभकर्णा ऐसा भ्रात्र स्थान समुद्रा माझी पवित्र कामधेनू माझे घरी सहस्र कोटी आयुष्य मज हे सांगणे न लगे तुझ आलो असे जे काज कैलास नेईन लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजन तुम्हासी मनोरथ पुराभावे भक्तीसी कृपा सिंधू दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असे पूजेसी काय करीसी कैलासासी आत्मलिंग तुझ देतो आता जे जे मनीची वासना पुरेल त्वरित ऐक जाणा लिंग असे प्राण आपणा म्हणून दिधले रावणासी पूजत करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शतजप करोनी रुद्राभिषेके अभिषेकोनी पूजा करावी एकचित्ते वर्षे 3 जे पूजिती तेची माझे स्वरूप होती जे जे मनी इच्छिती ते ते पावती अवधारा हे लिंग असे जयापासी मृत्यू नाही ना परिगेसी दर्शन मात्रे महादोषी उद्धरतील अवधारा ठेवू नको भूमीवरी जोवर पावे तुझे नगरी वर्षे 3 पूजा करी तुझी ईश्वर होशील वर लाधोनी लंकेश्वर निरोप देत कर्पूर गौर करुनी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेसी इतुका होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघून गेला वेगे सत्वर अमरपुरा इंद्रभुवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्थ चित्ते बैसलासी अमरत्व दिधले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौर आणिक दिधला असे वर तुची ईश्वर होशील वर्षे 3 पूजी अलेसी तूच माझे स्वरूप होसी तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझ ऐसा वर लाधोनी गेला रावण संतोषोनी 33 कोटी देव कोठुनी सुटती आता तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटीस न्याव्या रावणाचे ऐसे वचन ऐकोनी इंद्र भयभीत मनी नारदा विनवी कर जोडूनी काय करावे म्हणतसे नारद म्हणे इंद्रासी उपाय काय त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्म्यापाशी तयासी उपाय करील इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोकात त्वरित विस्तारोनी या वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मा म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यवेरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारे म्हणून निघाले 3 जण पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटला तत्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा विरीची म्हणे विष्णुसी प्रतिकार करावा वेगेसी कारण असे तुम्हासी राम अवतारी परियेसा 33 कोटी देवांसी घातले असे बंदिसी याची कारणे तुम्हासी करणे असे अवधारा ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस चांग आता रावणा नाही भंग तोची होईल ईश्वर त्वरित उपाय करावा यासी पुढे जड जाईल तुम्हासी निर्दळाय या राक्षसांसी अवतरोनी तुम्हीच यावे ऐसे विनवी चतुरानन मग कोपोन नारायण कार्य नासेल म्हणून निघाला झडकर कैलासा विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकरा परियसी प्राणलिंग रावणासी द्यावया कारण तुम्हा काय रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे भृत्य कारागृही असती समस्त केवी सुटती सांगा आम्हा ऐसे दुराचारी यासी वर देता उल्हासी देवत्व गेले त्याचे घरासी होईल स्वर्ग निर्धार येतो ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो तयाचे भक्तीसी विसर पडला आम्हासी संतोषे दिधले प्राणलिंग आपले शिरछेदोनी देखा वीणा केला स्वहस्तका सप्तस्वर वेदादिका गायन केले संतोषे
जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियेसी, भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझा. विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसा वर देता, आम्हा सायास होय तत्वता, दैत्य उन्मत्त होता ती. देवद्विज लोकांसी पीडा करीती बहुवशी, याची कारणे आम्हासी अवतार धरणे देखडते देखा. कधी दिले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी. शंकर म्हणे विष्णूसी, पाच घंटी झाल्या आता, ऐकताच शिववचन. उपाय करी नारायण, धाडिले चक्र सुदर्शन, सूर्या आड वावया. बोलावूनी नारदासी, सांगत असे ऋषिकेशी, तुम्ही ज्वारे त्वरतेसी, रावण जातो लंकेसी देखा. मागी जाऊन तयासी, विलंब करावा परियेसी, जाऊन द्यावे लंकेसी, त्वरित जावे म्हणत असे. चक्र झाले सूर्या आड, स्नान संध्या रावणाचाड, तुम्ही जाऊन या दृढ, विलंब करावा तयासी. ऐकोन या श्री विष्णूच्या बोला, नारद त्वरित निघोनी गेला, मनोवेगे पावला जेथे होता लंकानाथ. नारदाते पाठवूनी, विष्णू विचारी आपुल्या मनी, गणेशासी बोलावूनी, पाठवू म्हणे विघ्नासी. बोलावूनी गणेशासी, सांगे विष्णू परियेसी, कैसा रावण तुझसी सदा उपेक्षितो. सकळ देव तुझ वंदिती, त्याचे मनोरथ पुरती, तुझ ते का उपेक्षिती, विघ्ने बाधती तयासी. तुझ नेणता रावण देखा, घेऊनी गेला निधान ऐका, प्राणलिंगा अतिविशेखा, नेले शिवा जवळूनी. आता त्वा करावे एक, रावणापाशी जाऊनी देख, कपट रूपे कुब्जक, बाळवेश धरोनिया. वाटेसी होईल अस्तमान, रावण करील संध्यावंदन. नारद गेला याची कारण, विलंब करावया दैत्यासी. आज्ञा शिवाची रावणासी, न ठेवी लिंग भूमीसी. शौचाच मन समयासी, आपणाजवळी न ठेवीजे. बाळवेशे तुवा जावे, शिष्य रूप करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्यासमयी तुझे हाती, लिंग देईल विश्वासरीती, तुवा ठेवावे तत्काळ क्षिती, लिंग राहील तिथेची. येणे परी गणेशासी, शिकवी विष्णू परियेसी, संतोषोनी हर्षी, भातुके मागे तये वेळी. लाडू तिळव पंचखाद्य, इक्षु खोबरे दालिम आद्य, शर्करा धृत क्षीर सद्य, द्यावे त्वरित आपणासी. चणे भिजवून आपणासी, तांदूळ लाह्या साखरेसी, त्वरित भक्षण करावयासी, द्यावे स्वामी म्हणत असे. जे जे मागितले विघ्नेश्वरे, त्वरित दिधले शारंग धरे, भक्षित निघाला वेग वक्त्रे, ब्रह्मचारी वेश धरुनी. गेला होता नारद पुढे, ब्रह्म ऋषी महात्म्य गाढे, उभा ठाकला रावणा पुढे, कवण कोठूनी आलासी. रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी, केले उत्कृष्ट तपासी, तोषविले तया शिवा. तेने प्रसन्न होऊन आम्हासी, लिंग दिधले परियेसी, आणिक सांगितले संतोषी, लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा, दैव थोर तुझे आता, लिंग लाधलासी अद्भुता, जाणो आम्ही आद्यंत. दाखवी लिंग आम्हासी, खुणे ओळखू परियेसी, लिंग लक्षण विस्तारेसी, सांगू आम्ही तुझ लागी. नारदाची या वचनासी, न करी विश्वास परियेसी, दाखवी तसे दुरोनी लिंगासी, व्यक्त करोनी त्या समयी. नारद म्हणे लंकेशा, लिंग महिमेचा प्रकार ऐसा, सांगेन तुझ बहुसुरसा, बैसोनी ऐक स्वस्थ चित्ते. लिंक उपजले कवणे दिवशी, पूर्वी जाणिले तयासी, एक चित्ते परियेसी, कथा असे अतिपूर्व. गिळूनी सकळ सौरभासी, मृग एक काळाग्नी समेसी, ब्रह्मांड खंड परियेसी, पाडिला होता तो मृग. ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी, गेले होते परिधियेसी, मृग मारिले परियेसी, भक्षिले मेद तये वेळी. तयासी होती तीन शृंगे, खाली असती तीन लिंगे, तिन्ही घेतली तीन भागे प्राणलिंगे परियेसा. लिंग महिमा ऐककानी, जे पूजती वर्षतीनी, तोची ईश्वर निर्गुणी, वेदमूर्ती तेची होय. लिंग असे जयस्थानी, तोची कैलास जाण मनी, महत्व असे याच गुणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी. असे आणिक एक बरवे, सांगेन ऐक ऐक भावे. रावण म्हणे आम्हा जाणे, असे त्वरित लंकेसी, म्हणून निघाला महाबळी. रावण नारद म्हणे तये वेळी, सूर्यास्त आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणासी. सहस्रवेद आचरसी, संध्याकाळी मार्ग क्रमिसी, वाटेस होईल तुझ निशी, संध्यालोप होईल. आम्ही जाऊ संध्यावंदनासी, म्हणून नारद विनयेसी, पुसोनिया रावणासी, गेला नदी तीरा. इतुकी या अवसरी, पातला गणेश ब्रह्मचारी, रावणापुढे चांचली, समिधा तोडी कौतुके. रावण चित्ती मानसी,
व्रतभंग होईल आपणासी, संध्या करावी त्रिकाळेसी, संदेह घडला म्हणत असे. ईश्वरे सांगितले आम्हासी, लिंग न ठेवावे भूमीसी, संध्या समयी झाली निशी, काय करू म्हणत असे. तव देखिले ब्रह्मचारी, अतिसुंदर बाळकापरी, हिंड तसे नदी तिरी, देखिला रावणे तये वेळी. मनी विचारी लंकानाथ, ब्रह्मचारी कुमार दिसत, न करी आमुचा विश्वासघात, लिंग देऊ तया हाती. संध्या करू स्वस्थ चित्तेसी, लिंग असे तयापाशी, बाळक असे हे निश्चयेसी, म्हणून गेला तया जवळी. देखोनी या दशशिर, पळत असे लंबोदर, रावण झाला द्विजवर, अभय देऊनी गेला जवळी. रावण म्हणे तयासी, तू कवण बा सांगा आम्हासी, माता पिता कवण तुझसी, कवण कुळी जन्म तुझा. ब्रह्मचारी म्हणे रावणा, इतुके पुससी कवण्या कारणा, अमुच्या बापे तुझ्या ऋणा कायदाने सांग मज. हसोनिया लंकेश्वर, लोभे धरिला त्याचा गर, सांग बाळगा कवणाचा कुमर, प्रीती भावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, अमुचा पिता काय पुससी, जटाधारी भस्मांगासी, रुद्राक्षमाळा असती देखा. शंकर म्हणती तयासी, भिक्षा मागणे अहर्निशी, वृषभारूढ उमा सरसी, जननी ते जगन्माता. इतोके आम्हासी पुसतोसी, तुझ देखता भयमानसी, बहुत वाटे परियेसी, सोड हात जाऊ दे. रावण म्हणे ब्रह्मचारी, तव पिता असे दरिद्री, भिक्षा मागे घरोघरी, सौख्य तुझ काही नसे. अमुचे नगर लंकापूर, रत्नखचित असे सुंदर, आम्हा सवे चाल सत्वर, देवपूजा करीत जाई. जे जे मागसी आम्हासी, सकळ देईन परियेसी, सुख राहावे मजपासी, म्हणे रावण तये वेळी. ब्रह्मचारी म्हणे त्यासी, लंकेसी बहुत राक्षसी, आम्ही बालक अरण्यवासी, खातील तेथे जातांची. न येऊ तुझी या नगरासी, सोड जाऊ दे घरासी, क्षुधे पिडतो बहुवसी, म्हणून मागशितो भातुके. इतुके ऐकूनी लंकानाथ, त्या बालका संबोधित, लिंग धरी ऐसे म्हणत, मी संध्या करीन तो बरी. बालक विनवी तयासी, न धरी लिंग परियेसी, मी ब्रह्मचारी अरण्यवासी, उपद्रवू नको म्हणत असे. तव लिंग असे जड, मी पण बाळ असे वेड, न घे लिंग जाऊ दे सोड, धर्म पडेल तुझ लागी. नानापरी संबोधित, लिंग देत लंकानाथ, संध्या करावया आपण, त्वरित समुद्र तिरी बसला. ब्रह्मचारी तयासी, उभा विनवित्यसे रावणासी, जड झाली या आपणासी, ठेवीन त्वरित भूमीवरी. वेळ तीन परियेसी, बोलविन तुम्हासी, वेळ लागली या परियेसी, आपण ठेवीन भूमीवरी. ऐसा निर्धार करोनी, उभा गणेश लिंग घेऊनी, समस्त देव विमानी, वैसोनी पाहती कौतुक. अर्ध्य समयी रावणासी, बोलवी गणेश परियेसी, जड झाले लिंग आम्हासी, सत्वर घेगा म्हणत असे. न्यासपूर्वक अर्ध्य देखा, रावण करी अतिविवेका, हाता दाखवी बाळका, येतो राहे म्हणे. आणि क्षणभर राहोनी, गणेश बोले वेळ दोनी, जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे. नये रावण ध्यानस्थ, गणेश असे विचारित, समस्त देवांचे साक्षी करीत, लिंग ठेवित भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरोनी, लिंग ठेविले स्थापोनी, संतोष जाहला गगनी, पुष्पे वर्षती सुरवर. अर्ध्य देवोनी लंकेश्वर, निघोनी आला सत्वर, लिंग देखिले भूमीवर, विकल मनी झाला. आवेशोनी रावण देखा, ठोसे मारी गणनायका, हास्य वदने रडे तो ऐका, भूमीवरी लोळत असे. म्हणे माझी या पित्यासी, सांगेन आता त्वरितेसी, का मारिले मज बालकासी, म्हणून रडत निघाला देखा. मग रावण काय करी, लिंग दर्होनिया दृढ करी, उचलू गेला नाना परी, भूमी सहित हालत असे. कापे धरणी तये वेळी, रावण उचली महाबळी, नये शिंग लिंग शिर आफळी, महाबळी राहिला. नाम पावला याची कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे, मुरडोनी देख ओढिता रावणे, गोकर्णाकार जाहले. ऐसे करिता लंकानाथ, मागुती गेला तपार्थ, ख्याती झाली गोकर्णात, समस्त देव तेथे आले. आणि असे अपार महिमा, सांगतसे अनुपमा, स्कंद पुराणी वर्णिली सीमा, प्रख्यात असे परियेसा. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक संतोषोनी, पुनरपी चरणा लागे जाणी, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र परमकथकल्पातरो श्री नृसिंह सरस्वती उपआख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम षष्ठोऽध्यायः. श्री दत्तात्रेया अर्पणमस्तु. हरि ओम.